किचन टिप्स आयडिया। 1. लाकडी दरवाजा जाम झाला असेल तर वेळोवेळी लाकडी दरवाजावरील ओलसर पाणी कोरड्या कपड्याने पुसून टाकावे। तसेच ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब कापडावर घेऊन त्याने दरवाजा पुसून घ्यावा व दरवाजाच्या बिजागरीवर खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइलवर खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल घालावे। 2. लाकडी फर्निचर वरील डाग घालवण्यासाठी निलगिरीचे तेल किंवा ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब रुमालवर घेऊन साफ करावे। डाग पटकन निघून जातील। 3. पांढऱ्या कपड्यावरील डाग घालवण्यासाठी डागांवर लिंबू चोळावे। 4. सोफा, बेडवरील धूळ साफ करण्यासाठी तुम्ही जुना सॉक्स वापरू शकता। सॉक्स पाण्यात थोडा भिजवून हलका पिळून घ्यावा। नंतर हातात घालून बेडवर व सोप्यावर फिरवावा। धूळ काही मिनिटात साफ होईल। 5. सुरी, गाळणी आणि किसणी या वस्तूंचा वापर केल्यावर लगेच स्वच्छ केल्या पाहिजेत, कारण त्यामध्ये अडकलेले अन्न काही वेळात वाळून जाते आणि हे वाळलेले अन्न काढून टाकण्यासाठी नंतर फार वेळ लागतो। 6. गॅस शेगडीची फ्लेम कमी झाली असेल तर गॅस बर्नर साफ करावेत। त्यासाठी एका वाटीत मीठ, गरम पाणी, लिंबूचा रस एकत्रित करावे व या मिश्रणात बर्नर भिजत ठेवावे। नंतर जुन्या दात घासण्याच्या ब्रशच्या साह्याने घासून घ्यावेत। 7. गॅस स्टोव्हला गंज आला असेल तर व्हिनेगरचे काही थेंब स्टोव्हवर स्प्रे करून 20 मिनिटे ठेवा। हळूहळू गंज निघून जाईल। 8. देवघरातील पितळेची दिवे चिकट आणि काळे पडले असतील तर एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात 1 चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा वॉशिंग पावडर घाला व त्यात खराब झालेले दिवे ठेवून 10 मिनिटे पाणी उकळून घ्या। नंतर थंड झाल्यावर हलक्या हाताने दिवे घासून घ्या, दिवे स्वच्छ होतील। 9. काळीकुठ झालेली कढई साफ करण्यासाठी कढईमध्ये पाणी घेऊन त्यात 1 ते 2 चमचे लिंबाचा रस आणि 1 चमचा बेकिंग सोडा घाला व हे पाणी कढईत 10 मिनिटे उकळून घ्या। नंतर गॅस बंद करून पाणी फेकून द्या व कढई घासून घ्या, कढई नव्यासारखी चमकू लागेल। 10. स्टीलची आणि पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबाच्या रसात स्वच्छ करण्यासाठी लिंबाच्या रसात थोडे मीठ घालून त्याने ती घासा। भांडी लगेच स्वच्छ होतील।